नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच असेल की आपली आजची रेसिपी कोणती आहे. तर आज आपण मस्त असे हैदराबादचे स्पेशल कराची बिस्किट कसे बनवायचे याची सोपी रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी 100 ग्राम बटर घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे रूम टेम्परेचरवरचं बटर आपल्याला घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीने मी अर्धा पहिलं बटर घेतलेलं आहे आणि याला आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने मी हे 100 ग्राम बटर टाकून घेतलेलं आहे आणि याला छान असं बीट करून घेतलेलं आहे. तर थोडंसं बटर राहिलेलं होतं तर ते मी यामध्ये टाकलेलं आहे. तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने ही जी वाटी आहे याप्रमाणे मी प्रमाण घेतलेलं आहे. तर हे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे, म्हणजे 100 ग्राम साखर घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे. पिठी साखर करून घेतलेली होती मिक्सरमध्ये. तर अशा पद्धतीने हे बीट करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे छान असं फ्लफी होत नाही. तर तुम्ही बघू शकता जसं मी बीट करत आहे तर याचा कलर चेंज होत आहे. तर हे बघा किती मस्त असा याचा कलर चेंज झालेला आहे. हे असं व्हाईट क्रीमसारखं दिसत आहे. तर म्हणजे हे आपलं परफेक्ट असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. जसं व्हिपिंग क्रीम असतं ना तशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत. तर मी 200 ग्राम मैदा घेतलेला आहे आणि 1/4 कप यामध्ये मी कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडरमुळे काय होतं, कराची बिस्किट खूप छान होतात. आणि अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर हे सर्व आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, म्हणजे काही जर घाण वगैरे असेल तर ती या गाळणीमध्ये राहील. तर यामध्ये टाकायचे आहेत चॉप केलेले काजू. त्यानंतर मेन आहे ते म्हणजे टूटी फ्रुटी. टूटी फ्रुटीमुळं काय होतं, या आपल्या कराची बिस्किटला खूप छान अशी टेस्ट येते, म्हणून आपल्याला हे टूटी फ्रुटी टाकायचे आहेत. तर सर्वप्रथम मी पॅच्युलाच्या साह्याने हे मिक्स करून घेत आहे. नंतर आता हाताच्या साह्याने हे आपल्याला पीठ छान असं मळायचं नाही आहे, आपल्याला फक्त हे एकवटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी एकवटून हे पीठ घेत आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता यामध्ये मी 1 चमचा दूध टाकणार आहे. जर तुम्हाला दूध टाकायचे नसतील तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. जर यामध्ये तुम्ही मिल्क पावडर टाकली तर तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी हे एकवटून घेतलेलं आहे आणि अजून 1 चमचा यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मी एकवटून घेतलेलं आहे. बघू शकता हे छान असं झालेलं आहे. यानंतर आता एक बटर पेपर घ्यायचा आहे आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं फसफसत असतं. तर तुम्ही म्हणशीलात की हे फसफसं पीठ असं कसं आहे, तर हे असंच असतं. तर अशा पद्धतीने हे घ्यायचं आहे बटर पेपरवर आणि याला सेट करायचं आहे आपल्याला. तर हे तुम्हाला दिसताना असं दिसतं, पण नंतर आपण ह्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवल्यानंतर हे छान असं सेट होतं, सुटसुटीत वगैरे होत नाही. तर अशा पद्धतीने हे सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मला चौकोनी आकारात हे बिस्किट करायचे आहेत, म्हणून मी चौकोनी आकारात सेट करून घेत आहे. जर तुम्हाला गोल आकारात करायचे असेल तर तुम्ही गोल करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकारात करायचं आहे, म्हणून मी हे चौकोनी आकारात हे पीठ सेट करून घेत आहे बटर पेपरच्या साह्याने. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे टॅप करून मी स्क्वेअर आकार देऊन घेत आहे. हे बघा छान असं टॅप करून घ्यायचं आहे आणि स्क्वेअर आकार झाला की याला आता फ्रीजरमध्ये अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अर्ध्या तासानंतर हे पीठ किती छान सेट झालेले आहेत आणि याचे बिस्किटसुद्धा किती छान असे कट होत आहेत बघा. तर चाकूच्या साह्याने अशा अर्धा इंचचे मी बिस्किट कट करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता टूटी फ्रुटी टाकल्यामुळे ह्याला किती छान असं दिसत आहे हे बिस्किट. आता आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रे घ्यायचा आहे आणि या ट्रेमध्ये आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचा आहे. आणि बटर पेपर लावून घेतल्यानंतर हे जे बिस्किट आपण तयार केलेले होते ते यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता टूटी फ्रुटीमुळे याला हे दिसायला किती आकर्षक दिसत आहेत. तर हे अशा पद्धतीने मी सेट ठेवून घेत आहे आणि OTG मी 170 डिग्रीवर 10 मिनिट्स फ्री हीट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही रॉड प्लस फॅन यावरती हे बिस्किट आपण बेक करून घेतलेले आहे. मला याला बेक करायला
13 मिनटं लागलेले आहेत, तुम्हाला 15 मिनटंसुद्धा लागू शकतात. तर अशा पद्धतीने 13 मिनटात हे बिस्किट तयार करून घेतलेले आहेत. आपण याला थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही थंड झाल्यानंतरच याला हात लावा, कारण ज्यावेळी आपण गरम हे बिस्किट काढायला जाऊ त्यावेळी हे खूप सॉफ्ट असतात, त्याच्यामुळे तुटले जातात. म्हणून याला पूर्ण थंड केल्याशिवाय हात लावू नका. तर अशा पद्धतीने हे थंड झाल्यानंतर बघा मी हे बिस्किट काढून घेत आहे. किती मस्त असे हे बिस्किट तयार झालेले आहेत बघा. तर तुम्ही बघू शकता हे किती छान असे आपले बिस्किट तयार झालेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे बेकरीमध्ये मिळतात ना तसे हे तयार झालेले आहेत बघा. यांचा कलर आणि आपण जे टूटी फ्रुटी आणि काजू टाकलेले होते त्याच्यामुळे हे बिस्किट किती छान दिसत आहे. मी मला तोडून सुद्धा दाखवते. किती छान हा बिस्किट तयार झालेला आहे आपला, एकदम खुसखुशीत. तर ह्या कराची बिस्किटची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते. आणि ही रेसिपी तुम्हाला ट्राय केल्यानंतर आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. खूप सोपी आहे, कोणालाही जमेल. तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.